आपल्याला आपल्या पित्यानं केलेला आपल्यावर जे काही ऋण आहे त्या ऋणामधून आपण पित्याच्या उतराई होण्यासाठी हे वडिलाचं असणारं गोड जेवण आहे. गोड जेवण केलं पाहिजे. का गोड जेवण केलं पाहिजे? कारण आज ज्या दिवशी या देहातून आपले वडील निघून गेले, या देहातून प्राण निघून गेला, निघून गेल्या 3 तासामध्ये हा प्राण मृत्यू लोकातून महाराज स्वर्ग लोकापर्यंत जातो. तिथे जाऊन हजेरी टाकतो आणि तिथून 3 तासामध्ये वापस येतो. त्या 3 तासामध्ये जर आपल्या त्या जे काही प्रेत आहे त्या प्रेतावर अंत्यसंस्कार झाले पाहिजे. एखाद्या वेळ अनुसार नाही झाले तरी काही अडचण नाही, पण होईन तेवढं 3 तासामध्ये झाले तर चांगलं समजा. आणि मग ते जे काही जीव असतो तो जीव येतो आणि महाराज आपल्या उंबरट्यामध्ये आपले जे काही ज्या ठिकाणी दहन दिलं आणि दहन दिल्यानंतर ज्या मडक्यामध्ये आपण दगडाने ते मडकं फोडतो त्या दगडामध्ये जाऊन तो जीव बसतो. मग त्याला महाराज 10 दिवस 10 पिंड पाडले जातात. रोज एक, पहिल्या दिवशी अंत्यसंस्काराचा पिंड, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी राख सावडण्याचा पिंड, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी, 5व्या दिवशी. ज्यांना गंगा जवळ आहे ते रोज पाडतात, ज्यांना गंगा लांब आहे ते सगळे एका दिवशी 10व्या दिवशी पाडतात. असे 10 पिंड पाडले जातात आणि 10 पिंड पाडल्यानंतर 10व्या दिवशी तो काही जो आत्मा आहे तो आत्मा आपल्या घरातील उंबरट्यावर येऊन बसतो आणि 10व्या दिवशी उंबरट्यावर येऊन बसतो. मग 10वा, 11वा, 13वा हे 3 दिवस आपले मुलं आपल्यासाठी काय करतात हे बघत असतो. आणि आज 13व्या दिवशी तो जीव महाराज त्या उंबरट्यातून मुक्त होतो आणि वरच्या दिशेने जायला प्रवास सुरू करतो. आता याला पूर्णपणे 1 वर्ष जाण्यासाठी 1 वर्ष लागतात. ज्या स्थितीला देह ठेवला त्या तिथीपासून ती स्थिती पुढल्या वर्षी येईपर्यंत, वर्ष श्राद्धापर्यंत त्या जीवाला जाण्यासाठी प्रवास लागतो. वाटेने गाव लागतात, तो दिवसभर चलून थकवा लागतो आणि या 10 दिवसामध्ये त्यांना जे काही अन्न कमी पडलं असेल, त्या अन्नाची भूक लागली असेल, ती भूकाची मुक्तता हवं म्हणून हा तेरबीचा कार्यक्रम केला जातो. आज केलेलं अन्नदान, आज केलेलं द्रव्यदान, आज केलेलं धनदान, आज केलेलं ज्ञानदान हे सर्व आमच्या साहेबराव मामाच्या महाराज खात्यामध्ये जमा होत असतं आणि त्यांना इथून मोरी 1 वर्षभर चालण्यासाठी बळ येतं. आणि मग महाराज आता 13वी झाल्यानंतर दर महिन्याला महाराज त्यांचं मासिक केलं जातं. मासिक कशासाठी करतात? कारण त्यांना प्रवास करत असताना वाटेत भूक लागली, ताण लागली, मग ते एक आपला पाहुणा असेल त्या पाहुण्याला दर महाराज ते गेलेल्या तिथीला काय करायचं, त्याला जेवू घालायचं. मग त्याला जे काय आपण जेवू घालतात ते सगळं त्यांना मिळतं आणि त्यांना मोरी चालण्यासाठी बळ मिळत असतं. असा टप्पा करत करत 1, 2, 3 महिने 12 महिने पूर्ण झाल्यावर वर्ष श्राद्ध होते आणि वर्ष श्राद्धाच्या दिवशी त्या जीवाला मुक्तता मिळते. विठाला विठाला हा. म्हणून वर्ष श्राद्ध किंवा गोड जेवण केलं पाहिजे. आणि नाही जर केलं तर काय होत असतं, जर नाही जर केलं तर तो जीव आत्मा वर्ष श्राद्धाला वरून वापस खाली येतो आणि आल्यानंतर बघतो आपल्या वर्ष श्राद्धाला आपल्या मुलाने आपल्यासाठी काही केलं का. जर नाही जर केलं तर महाराज कपाळावर आट्या पडतो आणि असा आट्या पाडून महाराज मुखामधून शब्द नेतो आणि आपल्या वंशाला काय करतो, दोष देतो, आपल्या वंशाला शाप देतो.
दुराचारी पुत्र झाला. ते पितर महाराज वरून शाप देतात आणि ते पितर म्हणतात अह कटा त्यांचे करीती पितर आणि वंशी दुराचारी पुत्र झाला. आमच्या वंशामध्ये दुराचारी पुत्र माझ्या पोटाला जन्माला आला. तो माझ्या नंतर माझं वर्षश्राद्ध करत नाही, माझं गोड जेवण करत नाही, माझं मासिक सुद्धा करत नाही म्हणून शाप देतात. आणि शाप दिल्यानंतर परिणाम काय होतो, आपल्या घरामध्ये आपल्या मुलाला लेकरं बाळ होत नाही. एखादी बार पहिल्यांदा आपल्या मुलाचं लग्नच होत नाही, एकूण तिकून लग्न झालं तर त्याला लेकरं बाळ होत नाही. घरामध्ये एखादं कार्य करायला हाती घेतलं की ते कार्य पूर्णत्वाला जात नाही, काहीतरी त्या कार्यामध्ये अडथळा निर्माण होतो. एखादी बार शेतामध्ये जर समजा महाराज काही पेरलं तर त्याला उतार व्यवस्थित येत नाही. आपण जर काही जरी करायला गेलं तर त्याचं महाराज अपशकून काहीतरी होतो. आपल्याला कुठल्याच गोष्टीमध्ये यशच प्राप्त होत नाही. एखादा धंदा टाकला तर त्या धंद्यामध्ये यश भरभराटी येत नाही. एखादा व्यवसाय करायचा ठरवला तर व्यवसायामध्ये सुद्धा सफलता मिळत नाही. कुठल्या कार्यामध्ये सफलताच मिळत नाही. याचा परिणाम समजायचं की आपले पित्र आपल्यावर कोपलेले आहेत. आणि पितर कोपल्यानंतर असं झाल्यानंतर आपण एखाद्या ब्राह्मणाकडे जातो आणि ब्राह्मणाला विचारतो देव बाप्पा आम्हाला आमच्या कुठल्याच गोष्टीमध्ये यश येत नाही हो, कोणत्याच गोष्टीला काही होत नाही, काय करावं लागेल. मग ते देवबाप्पा बघतात महाराज. मग आपल्याला निघतो पितृदोष. मग पितृदोष निघाल्यानंतर तो पितृदोष काढण्यासाठी कुठं जावं लागतं, त्र्यंबकेश्वरला, नाहीतर मग गया किंवा काशीला. मग त्र्यंबकेश्वरला किंवा गया काशीला गेलात तर ते पितृदोष काढण्यासाठी अगोदर 10 दिवस ब्रह्मचारी व्रत राहावं लागतं. ब्रह्मचारी झाल्यानंतर तिथं गेल्यानंतर 3 दिवसाचा तो विधी असतो. आणि ते 3 दिवसाचा विधी करत असताना त्या 3 दिवसामध्ये डुक्कर आणि कुत्र आपल्याला दिसलं नाही पाहिजे. जर 3 दिवसामध्ये जर डुक्कर आणि कुत्र जर जे विधी करणार आहे त्याला जर दिसलं तर महाराज ते विधी पूर्ण होत नाही, पितृदोष निघत नाही. जशाला तसा पितृदोष आपल्या डोक्यावर राहतो. जर तुम्ही त्र्यंबकेश्वरला किंवा गया काशीला गेलात, तिथं गेल्यानंतर त्र्यंबकेश्वरमध्ये महाराज एका समोरासमोर आपल्याला सारखे वाटणं प्रत्येक नालीमध्ये डुकरं दिसतात. जिथं तुम्ही पिंडदान करतात त्या मंदिराच्या अवतीभोवता सगळे कुत्रेच आहेत महाराज. ते विधी पूर्ण होत नाही, कारण लगेच 5 मिनिटामध्ये कुत्र्याचं किंवा आपल्याला त्या डुकराचं दर्शन झाल्याशिवाय राहत नाही आणि ते विधी पूर्ण होत नाहीत. म्हणजे लाखो रुपये देऊन सुद्धा आपल्याला त्या ह्याच्यातून मुक्त होता येत नाही. लाखो रुपये देऊन सुद्धा आपल्याला आपल्या वडिलाच्या पित्रातून मुक्त होत नाहीत. मग त्या पित्राचा पितृदोष न लागण्यासाठी पहिल्यांदाच महाराज गोड जेवण वर्षश्राद्ध करायचं आणि त्यांच्या ऋणातून मुक्त होऊन जायचं. म्हणजे आपलं कल्याण होऊन जातं, कल्याण होऊन जातं महाराज, काही विषय नाही. आणि जर असं केलं, वर्षश्राद्ध आनंदात केलं, गोड जेवण केलं, तरी बी केले, त्यांचे 10 दिवसाची काही विधी असेल, त्यांची जी काही इच्छा होती ती इच्छा जर पूर्ण केली तर महाराज ते महाराज आपल्याला काय करतात, पित्र वरून आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात महाराज, भरभरून आशीर्वाद. पितर उल्हास. वा, जर पितर आपल्यावर उल्हास आनंदित झाले तर आपल्याला यमपुरीला आपल्या कुळातील एकाही माणसाला जाण्याची गरज नाही. त्या मुलांना यमपुरी प्राप्त होत नाही जर वडिलांना वरून आशीर्वाद दिला तर. एवढा वडिलाच्या आशीर्वादामध्ये महाराज काय आमचे तुकोबराय म्हणतात, कल्याण इच्छिती तह्या कुळा. तुकोबराय म्हणले की कल्याण इच्छितात, वरून आशीर्वाद भरभरून देतात. तुका म्हणे पितर आशीर्वाद देती आणि कल्याण इच्छिती तया कुळा. आशीर्वाद देतात आणि आशीर्वाद दिल्यानंतर आपण हातामध्ये कुठलंही कार्य घेऊ द्या, शेतामध्ये मुठभर पेरू द्या, त्याचं मनभर होतंय. आपण एखादं कार्य हातामध्ये घेऊ द्या, त्या कार्यामध्ये आपल्याला फळच फळ प्राप्त होतंय. एक गोष्ट करायची, धंदा जर टाकला त्या धंद्यामध्ये भरभराटी येते. गाडी घेतली तर गाडीमध्ये यश प्रपादन होते. प्रत्येक गोष्टीमध्ये ज्यावेळेस आपल्याला यश मिळतं समजावं की आपल्यावर आपल्या पितराचा काय आशीर्वाद आहे. मग पितराचा आशीर्वाद करण्यासाठी हे आजचं केलेलं गोड जेवण विठाला